देशातील वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कोल्हापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले। पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून जनतेचे जीवन अधिक कठीण बनले असून महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। देशातील 40% नागरिक अर्धपोटी जीवन जगत असून केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या मागण्यांवर वरवंट फिरवला असल्याचा आरोप अनिल घाटगे यांनी केला। कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आर.के. पवार यांच्या नेतृत्वाखाली आज वाढती महागाई, केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर आज वरवंटा फिरवत आहे। मध्यमवर्गीय, गरीब, झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस आज या महागाईमुळे हैराण झालेला आहे। पंतप्रधान एका बाजूला महागाईवर बोलतात आणि परदेशी दौरे करतात, एका बाजूला म्हणतात सोनं घेऊ नका, सोनं काय गहू सुद्धा घेण्याची ऐपत आज सर्वसामान्य माणसांची राहिलेली नाही। आज देशातला 40% नागरिक हा अर्धपोटी उपाशी राहून आपलं जीवन जगत आहे। म्हणून आज आम्ही मूक मोर्चा या ठिकाणी एवढ्यासाठीच काढलेला आहे, कारण मी आंदोलनं केली, वरडावरडी केली, पण या सरकारला काहीच कळत नाही। 3 माकडांची अवस्था या सरकारची झालेली आहे। एक म्हणते मला काय ऐकू येत नाही, एक म्हणते मला काही दिसत नाही आणि एक म्हणते मला काही बोलता येत नाही। अशा अवस्थेमध्ये हे सरकार पोचलेलं आहे। त्यामुळं आज आम्ही शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हे मूक आंदोलन या ठिकाणी करून आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना मी निवेदन देणार आहे की केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं किमान सामान्य माणूस अन्न, वस्त्र, निवारा इथपर्यंत त्याच्या गरजा भागाव्यात, इतकी महागाई यांनी कमीत कमी आटोक्यामध्ये ठेवावी अशी आमची सरकारला मागणी आहे। आणि सरकारनं डिझेल आणि पेट्रोलचे दर जे वाढवण्याचा धंदा चालू केलेला आहे, खरं म्हणजे सरकारनं जे 50% टॅक्स सरकार स्वतः घेतंय त्या टॅक्समधले कमी करावेत, जनतेला कुठलीही तोशीस लागता कामा नये याची दक्षता घ्यावी। याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना निवेदन देण्यात आलं असून महागाई नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। यावेळी आर.के. पवार, महादेव पाटील, फिरोज खान इनामदार, धन्वंत डाफळे, आनंदराव पाटील, छाया नलावडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।